शरद पवारांसोबतच्या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठं विधान केलंय। या भेटीमुळे कुणाच्या पोटात दुखत असेल, मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल तर त्यांच्यासाठी मुंबई आणि ठाण्यात आमचे दवाखाने सुरू आहेत, तर अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो असाही टोला त्यांनी लगावलाय। कुठलंही अशा प्रकारचं राजकीय भेट वगैरे अशी नाही आहे। जिथे त्यांच्या चालण्याच्या याच्यामुळे आम्ही जवळच जी गाडी होती वाहत्याचं होतं तिथल्या जवळ कुठली कॅबिन भेटली ते एकनाथ शिंदेची होती। आता त्यांच्याकडे जाऊन बसलो आणि मुद्दाम मग त्यांच्याच कॅबिनमध्ये बसलो तर मी नाराजगी समजू शकतो, पण पवार साहेबांचे आणि संजय राऊतांचे इतक्या वर्षापासूनचे संबंध आहेत, ते साहेबांना ओळखतात। त्यामुळे मला वाटतं या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा न झालेली बरी। भाजपचे नेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये नुकतीच मुंबई येथे भेट झाल्यानं विविध राजकीय तर्कवितर्क लावले जात असल्याचं पाहायला मिळतंय। या भेटीमुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चेला जोर मिळाल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ खडसे यांनी मात्र या चर्चांचं खंडन केलंय, अफवा असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी विनोद तावडेंची भेट घेतल्याची चर्चा होती। ठाकरेंच्या सेनेचे आमदार अनिल परब, अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। या भेटीवेळी पालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचे सूर पाहायला मिळतात, कारण गेल्या आठवड्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांबाबत आमदारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना थेट प्रश्न विचारले। पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार की एनडीएचा घटक पक्ष होणार याबाबत आमदारांनी स्पष्टता मागितली आहे। यावेळी काही आमदारांनी जर काँग्रेससोबत जायचं असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशी ठाम भूमिका मांडली आहे। तर ही बैठक रोहित पवारांनी अर्धवट सोडल्याचं समजतंय। या बैठकीमध्ये आमदार रोहित पवार यांनी भाजपसोबत जाण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे। कुठलीच चर्चा आमच्या पक्षामध्ये तिथे झालं नाही। काय झालंय की इन्फ्रास्ट्रक्चरचा जो फुगा आहे तो या महाराष्ट्रामध्ये फुटल्यामुळे आता मीडियाचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे जावं यासाठी भाजपने मुद्दामून या पुढ्या सोडल्यात असं आम्हाला म्हणावं लागेल। आम्ही एनडीए बरोबर कुठेही चर्चा करत नाही, न काँग्रेस बरोबर विलीन होण्याचा आमचा विषय आहे। याच विलीनवरनं एक असं देखील शुक्रवारी बैठक झालेली होती विधिमंडळ पक्ष कार्यालयामध्ये, आणि त्यामध्ये काही आमदारांनी थेट सांगितलं होतं जर का पक्ष विलीन होत असेल तर या संदर्भात त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली होती। काही असं मला वाटत नाही। आता चहा पीत, पाणी पीत, जेवण खात, मटण खात, चिकन खात जर कुणी काय एखादं वक्तव्य केलं असेल ते पक्षाचं वक्तव्य असतं असं नसतं। आणि आमच्या पक्षातून कुणी न आमदार न खासदार इथं फुटतील असा आम्हाला विश्वास आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं आलबेल नाही का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केलाय की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 ते 6 खासदार सध्या अस्वस्थ आहेत। पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून राज्यात राजकारण तापलेलं असतानाच चव्हाणांचा हा दावा आता समोर येतोय। दरम्यान आरोपाला राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे यांनी उत्तर दिलंय। ते म्हणतात की आम्ही कुणीच अस्वस्थ नाही। जर त्यांनी डिलिमिटेशन विधेयकाला एनडीए सरकारला पाठिंबा दिला तर आमच्या लोकांचं त्याबद्दल काय मत असेल मला सांगता येणार नाही। कदाचित त्यांना एनडीए आघाडीमध्ये ठेवणारच नाही। आमच्या पक्षातला कुठलाही खासदार अस्वस्थ नाहीये। आम्ही 8 लाख खासदार एक संघ आहोत आणि एक संघ ताईंच्या नेतृत्वाखाली सभागृहात काम करतो आणि आदरणीय साहेबांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या सहकार्यानं आम्ही सर्व काम करतो। त्याच्यामुळे आमच्यात कुणी अस्वस्थ मी तर जाऊ द्या, मी तर नाहीच आहे। त्यांच्या गटामध्ये जसं ठाकरेंचे खासदार सहभागी झाले तशी काही ऑफर जर तुम्हाला आली तर तुम्ही स्वीकाराल का? नाही, आम्हाला ऑफर यायचा संबंधच नाही। आमच्या ऑफरच्या पलीकडे येतात, आम्हाला ऑफर येतच नाही। कारण कसं आहे, ती ऑफर कुणाला येते ज्यांना जायचं आहे त्यांना। त्याच्यामुळे आम्ही 8 लाख एकत्र आहोत, त्याच्यामुळे आम्हाला ऑफर येणार नाही। त्याच्यामुळे स्वीकारायचा प्रश्नच येतो।